घरी 18-20 दारिद्र्य, मजुरी केल्याशिवाय पोटाची खळगी भरता येईना, अशा वार्धक्यात थकलेल्या शरीराला अनेक व्याधी, त्यात अनेक दिवसांपासून मोतीबिंदू खराब झाल्याने डोळ्याला काहीच दिसेना, काळजाला पाजर फुटावी अशी व्यथा, अशा अनेक अडचणीत असलेल्यांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारातून अहेरी परिसरातील तब्बल 17 जणांना दृष्टी मिळाली आहे। अहेरी येथे नेत्र तपासणी शिबिर घेऊन ज्यांना शस्त्रक्रियेची गरज होती अशा नेत्रविकार असलेल्या रुग्णांना नागपूरला पाठवून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून परत दृष्टी मिळवून दिल्याने त्या 17 जणांनी अहेरी येथील राजवाड्यात येऊन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेऊन आभार मानले। दुर्गम भागातील गोरगरिबांना विविध आजारांवर शहरात जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात मावा स्वास्थ्य मावा अधिकार हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमाअंतर्गत खेड्यापाड्यातील रुग्णांचा शोध घेऊन योग्य उपचार व औषधोपचार केला जात आहे। नेत्र तपासणी शिबिरात बरेच गोरगरीब वयोवृद्ध नागरिकांना मोतीबिंदू खराब झाल्याचे निष्पन्न झाले, त्यांच्यावर योग्य उपचार व्हावा, त्यांना परत दृष्टी मिळावी या हेतूने पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम व त्यांची अर्धांगिनी डॉक्टर मिताली आत्राम यांनी स्वखर्चातून निस्वार्थ भावनेतून नागपूर येथे पाठवून टोटल रॅटिना केअर येथे 2 दिवसांत लेझर मशीनद्वारे शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी मिळवून दिली। छान दिसत आहे, आता तुमच्याकडून आलो, बहुत छान दिसत आहे। आता पुढेही टप्प्याटप्प्याने अशा नेत्रविकार असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहे। नुकतेच ज्यांच्यावर अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली त्यांच्या मनातील भीती देखील दूर झाली आणि त्यांना परत जग पाहण्यासाठी दृष्टी मिळाल्याने मंत्री आत्राम यांचे आभार मानले आहेत।